एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर येते। मोठी बातमी आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर पुन्हा सवाल उपस्थित करण्यात आलाय। वर्ध्यातून सुनेत्रा पवार यांच्या विरोधात राज्यपालांकडे दुसऱ्यांदा तक्रार करण्यात आली आहे। त्यामुळे सुनेत्रा पवारांची अडचण वाढण्याची आता शक्यता आहे। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीमध्ये अनेक त्रुटी काढण्यात आल्या आहेत। जुन्या तक्रारीला 103 दिवस उलटूनही त्यावर काही कारवाई केली नसल्यानं आज पुन्हा एकदा तक्रार करण्यात आली आहे। ईमेल करण्यात आलेला आहे। तक्रारीचा ईमेल एनडीटीव्ही मराठीच्या हाती आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निलेश सध्या संपर्कात आहेत। निलेश, काय नेमकं या पत्रामध्ये म्हणण्यात आलेलं आहे आणि काय प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत? नक्कीच तन्मय, आपण जर बघितलं तर वर्ध्यातील ॲडव्होकेट हर्षवर्धन गोडघाटे यांनी पुन्हा एकदा राज्यपालांकडे ही तक्रार केलेली आहे। त्यांनी याच्या अगोदर सुद्धा राज्यपालांकडे तक्रार करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते। आता पुन्हा त्यांनी केलेल्या तक्रारीमध्ये संविधानाच्या 3 अनुसूचित राज्याच्या मंत्र्यांकरता पदाच्या शपथविधीचा नमुना दिलेला आहे। त्यानुसार शपथ देऊन त्यांच्याकडे मुख्यमंत्री दिलेल्या खात्याची जबाबदारी यावी, अन्यथा महाराष्ट्रासारख्या राज्यात ज्यांच्यावर भारतीय संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी आहे त्यांच्याकडूनच खुलेआम संविधानाचे उल्लंघन होत असल्याचा त्यांनी संदेश दिलेला आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे। आता जे त्यांनी निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे की 103 दिवस त्या पूर्वीच्या तक्रारीला झालेले आहे। महाराष्ट्र शासन प्रशासन विभागाचे निलेश, तुम्हाला थोडंसं थांबवतो। आपल्यासोबत ॲडव्होकेट हर्षवर्धन गोडघाटे सध्या जोडले गेलेले आहेत। हर्षवर्धनजी, काय नेमकं आपली मागणी आहे, काय आपण तक्रारीत म्हटलंय आणि काय कारवाईची अपेक्षा आहे? सर, आपला शपथविधी झाला होता सुनेत्रा अजित पवार यांचा 31 जानेवारीला। तर यामध्ये त्यांनी शपथ घेताना मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतो अशा पद्धतीचा उल्लेख केला, परंतु भारतीय संविधानामध्ये उपमुख्यमंत्री नावाची कोणती संवैधानिक पोस्टच नाहीये। त्यामुळे त्यांनी घेतलेला जो हा शपथविधी आहे तो संपूर्णपणे बेकायदेशीर आहे असं मी एक निवेदन दिलं होतं फरवरी महिन्यामध्ये 4 फरवरीला। तर या 4 फरवरी पासून तर आता जवळपास 103 दिवस पूर्ण झाले, तरीही राज्यपाल यांच्या कार्यालयामधून काहीही निवेदनावर कारवाई झाली नाही। तर या संदर्भात जर आपण बोलायचं झालं तर महाराष्ट्र शासनाचा एक शासन निर्णय आहे की कोणतीही शासकीय कार्यालयामध्ये जे निवेदन येत आहे त्या निवेदनावर 12 आठवड्यामध्ये कारवाई करणं अपेक्षित आहे, म्हणजे बंधनकारक आहे। 18 जानेवारी 2013चा तो शासन निर्णय आहे। परंतु या प्रकरणामध्ये इतकं संविधानाचं उल्लंघन झालं, सगळं स्पष्ट दिसत असताना, निवेदन माननीय राज्यपाल यांच्या कार्यालयामध्ये असताना त्यावर 103 दिवसाचा कालावधी संपला तरीही आजपर्यंत यावर काहीही कारवाई झाली नाही। महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये खुलेआम भारतीय संविधानाचं उल्लंघन होत आहे आणि राज्यपाल कार्यालयामधून यावर जर काहीच दखल घेतलं जात नसेल तर ही एक चिंतनीय बाब आहे। नक्कीच मुद्दा लक्षात आला हर्षवर्धनजी, आणि लवकरात लवकर तुमच्या या पत्राची आणि तक्रारीची दखल घेतली जाईल अशी अपेक्षा करूया। धन्यवाद, आपण एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधलात आणि सविस्तर माहिती दिलीत यासाठी। निलेश, आपलेही धन्यवाद।